हाय, आज चाललो होतो आम्ही लग्नाला. माझ्या चुलत भावाच्या साडूच्या मुलीचं लग्न होतं. तर जवळच होतं, चिकलठाण्याच्या थोडंसं पुढं होतं, आदित्य लॉन्समध्ये. तर मग तिथं मधी साईबाबाचं मंदिर पण आहे ना. तर मिस्टरांना म्हटलं चला आज गुरुवार आहे, मस्त आपण साईबाबाचं दर्शन घेऊ, मग लग्नाला जाऊ. ते म्हणे चालन. असं तर आपण येत पण नाही वेळ काढून कधी देवासाठी. आपण पण यायला पाहिजे दर्शन घेण्यासाठी. खूप छान हे मंदिर, खूप छान आहे. म्हणजे अगोदर आम्ही खूप यायचो बरं का ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, गुरुवार. पण आता कुठं वेळच भेटत नाही, त्यांना सुट्टी राहत नाही. मग काय त्याच्यामुळं म्हटलं चला आज आलेलोच आहे, गुरुवार पण आहे, मस्त साईबाबाचं दर्शन वगैरे घेऊ. खूप छान वातावरण होतं बरं का. तिथे बाजूला विठोबा रुक्माईचं पण मंदिर होतं, तिथे पण आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं दोघा जणांनी. माझ्या मिस्टरांना साईबाबाच्या तिथे मंदिरात जायला खूप आवडतं. ते अगोदर गुरुवारी मला नेहमी न्यायचे, मला म्हणायचे चल आपण चिकलठाण्याला जाऊ, तिथे खूप छान मंदिर आहे साईबाबाचं दर्शनाला. मग मी म्हणायचे चला, मग दर्शन वगैरे घेतलं. मग आलो आम्ही आता लग्नामध्ये, जवळच होतं तिथून लग्न. मंडपामध्ये आलो आता. मग तिथे ही माझी ताईची सून, ही छोटीशी परी, माझ्या ताईची नात, खूप क्यूट आहे. मग त्यांनी आम्हाला आहेर वगैरे दिलं साडीचं. आल्यानंतर उशीरच झालता आम्हाला यायला, संध्याकाळ 7 वाजले होते. मग फोटो वगैरे काढलं मस्त. यायचं होतं आम्हाला, पण त्यांना सुट्टीच नव्हती. ही नवरीची आई आहे बघा, तिच्यासोबत मस्त थोडं फोटो व्हिडिओ वगैरे घेतलं मी. ही नवरी आहे, किती छान आहे ना, खूप खूप क्यूट आहे, मस्त आहे नवरी ना बघा. मग नंतर जेवायला आलो आम्ही, मस्त पनीरची भाजी, वरण भात, तिखटपुरी, चपाती, इतकं खूप होतं जेवायला. बुंदी वगैरे, गुलाबजामू, मस्त जेवण केलं अगोदर पोटभर. मग पावसाचं वातावरण पण होऊ शकतं, काही पण असं वाटतं ना. मग म्हटलं एकदा जेवण करून घेऊ. मस्त तिथं बाजूला गार्डन आहे, तिथं आपण थोडं बसू. मग बसलो आम्ही इथं येऊन, ताईची सून, मी. मग फोटो वगैरे काढले. मग त्यांना म्हटलं आता जातो आम्ही, आता थांबत नाही, पावसाचं वातावरण होईल म्हटलं परत हे होऊन. परीला बघा मस्त बाय बाय केलं, निघलो आता आम्ही घरी जाण्यासाठी. किती छान एकदम मस्त वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेस बाहेर यायचं म्हटलं तर खूप छान वाटतं.